सुरू करू शकता ते आता. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. काल आपण 61 श्लोक बघितलेले आहेत कालपर्यंत. आज आपण 62व्या श्लोकाला सुरू करू. याची पूर्वपीठिका अवतरणिका पुन्हा एकदा येणार आहे आणि म्हणून मग मी नंतरच वाचेल. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे भारता, तू सर्व प्रकारे त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. तम म्हणजे सर्वशक्तिमान, सर्वाधार, सर्वांचा प्रेरक, सर्वांतर्यामी, सर्वव्यापी असा जो परमेश्वर पूर्वीच्या श्लोकामध्ये सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये स्थित असल्याचे सांगितले आहे, त्याचेच वाचक येथे तम हे पद आहे. आणि आपले मन, बुद्धी, इंद्रिये, प्राण आणि सर्व धन, जन इत्यादी त्याला समर्पण करून त्याच्यावरच अवलंबून राहणे म्हणजे सर्व प्रकारे त्या परमेश्वराला शरण जाणे होय. म्हणजे भगवंताचे गुण, प्रभाव, तत्व आणि स्वरूप यांच्याबद्दल श्रद्धेने निश्चय करून भगवंतांनाच परमप्राप्य, परमगती, परम आश्रय आणि सर्वस्वचे समजणे, तसेच त्यांना आपला स्वामी, भर्ता, प्रेरक, रक्षक आणि परमहितेशी असे समजून सर्व प्रकारे त्यांच्यावर अवलंबून राहून निर्भय होणे, तसेच सर्व काही भगवंताचे समजून आणि भगवंतांना सर्वव्यापी असे जाणून सर्व कर्मांविषयीची ममता, अभिमान, आसक्ती आणि कामना यांचा त्याग करून भगवंताच्या आज्ञेनुसार आपल्या कर्मामध्ये सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये स्थित असलेल्या परमेश्वराची सेवा करणे. जे काही सुखदुःखाचे भोग असतील ते म्हणजे भगवंतांनी पाठविलेला पुरस्कार समजून नेहमीच संतुष्ट राहणे. भगवंताच्या कोणत्याही विधानामध्ये कधी किंचितही असंतुष्ट न होणे, मान, मोठेपणा आणि प्रतिष्ठा यांचा त्याग करून भगवंताखेरीज कोणत्याही सांसारिक वस्तूबद्दल ममता व आसक्ती न बाळगणे, अतिशय श्रद्धा व अनन्य प्रेम बाळगून भगवंताचे नाम, गुण, प्रभाव, लीला, तत्व व स्वरूप यांचे निरंतर श्रवण करणे, चिंतन करणे आणि कथन करीत राहणे, या सर्व भावना तसेच क्रिया या सर्व प्रकारे परमेश्वराला शरण जाण्यामध्ये मोडतात. परमेश्वराच्या दयेमुळे परम शांती आणि सनातन परमधान प्राप्त होते. ते कसे? तर भगवंताला अशा प्रकारे शरण जाणाऱ्या भक्तावर परमदयाळू, परम सुहृदय, सर्वशक्तिमान अशा परमेश्वराच्या अपार दयेचा स्रोत वाहू लागतो आणि तो त्यांची सर्व दुःखे व बंधने कायमची वाहून नेतो. अशा प्रकारे भक्ताने सर्व दुःखातून आणि सर्व बंधनातून सुटून कायमचे परमानंदाने युक्त होणे आणि सचितानंद पूर्ण ब्रह्म सनातन अशा परमेश्वराला प्राप्त करून घेणे म्हणजेच परमेश्वराच्या कृपेने परम शांती आणि सनातन परमधाम हे प्राप्त करून घेणे होय. अशा प्रकारे अर्जुनाला अंतर्यामी परमेश्वराला शरण जाण्याची आज्ञा देऊन भगवंत आता उपसंहार करीत आहे. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विस्मृश्यते दशेषेण यथेच्छसि तथा कुरु. अशा प्रकारे हे गोपनीयाहून नाही अधिक गोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर. इति यामध्ये पहिला शब्द आलेला इति हे पद उपदेश सांगत संपल्याचे बोधक आहे. तसेच दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून येतपर्यंत भगवंतांनी जे काही सांगितले त्या सर्वांचे लक्ष करणारे आहे. ज्ञानम गुह्यात गुह्यतरम म्हणजे काय? तर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून प्रारंभ करून येतपर्यंत अर्जुनाला आपले गुण, प्रभाव, तत्व, स्वरूप यांचे रहस्य व्यवस्थितपणे समजावून देण्यासाठी जितक्या गोष्टी सांगितल्या ते सर्व उपदेशांचे वाचक येथे ज्ञानम हे पद आहे. तो सर्वच्या सर्व उपदेश हा भगवंताचे प्रत्यक्ष ज्ञान करून देणार आहे, म्हणून त्याचे नाव ज्ञान असे ठेवलेले आहे. जगामध्ये अशा शास्त्रामध्ये गुप्त ठेवण्याजोग्या रहस्यांचे
जितके विषय मानले आहेत त्या सर्वांमध्ये भगवंताचे गुण, प्रभाव आणि स्वरूप यांचे यथार्थ ज्ञान करून देणारा हा उपदेश सर्वांपेक्षा अति गुप्त ठेवण्याजोगा मानला गेला आहे. म्हणून या उपदेशाचे महत्व समजून देण्यासाठी ज्ञानम पदाबरोबरच गुह्यात गुह्यतरम हे विशेष लावलेले आहे. आता आपण पाहू, आतापर्यंत भगवंतांनी किती, अगदी एकेका वाक्यातच सांगते, कोणकोणते गुह्यात गुह्यतरम ज्ञान सांगितलेले आहे. नंबर 1, योगयुक्त बुद्धी असणारे कर्मफलाचा त्याग करून अनामत पदपदाला प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायातील 51 या श्लोकाद्वारे. नंबर 2 याच्यामध्ये, जो प्राणी ज्ञानयोगाने होतो, म्हणजे जी प्राप्ती ज्ञानयोगाने होते तीच प्राप्ती कर्मयोगाने होते. चौथ्या अध्यायातील 38वा श्लोक. योगयुक्त मुनी फार लवकर परमात्म्याला प्राप्त होतात. 5व्या अध्यायातील 6वा श्लोक. कर्मफलाचा त्याग केल्यास नेहमी राहणारी शांती प्राप्त होते. 5व्या अध्यायातील 12वा श्लोक. इत्यादी श्लोकांनी कर्मयोग परमात्म प्राप्तीचे स्वतंत्र साधन सिद्ध होते अशा कर्मयोगाला गुह्य म्हटलेलं आहे. त्यानंतर जनतेशी संबंध विच्छेद करून निराकार परमात्म्याला शरण होणे हे कर्मयोगापेक्षाही अधिक महत्वाचे आहे आणि म्हणून याला गुह्यतर म्हणतात. त्यापैकी सूर्याला मीच उपदेश दिला होता तोच मी तुला सांगत आहे. 4थ्या अध्यायातील 3रा श्लोक. संपूर्ण जगत माझ्याच्यानेच व्याप्त आहे. 9व्या अध्यायातील 4था श्लोक. क्षराहून अतीत आणि अक्षरापेक्षा उत्तम पुरुषोत्तम मीच आहे. 15व्या अध्यायातील 18वा श्लोक. आणि इत्यादी वचनाने भगवंतांनी आपली भगवत्ता प्रकट केली आहे, म्हणून या गोष्टी गुह्यतम आहेत. तू केवळ मला शरण ये, मग तुला काहीही करायचे राहणार नाही. मी तुला संपूर्ण पापापासून मुक्त करीन. तू शोक चिंता करू नकोस. हे 18व्या अध्यायातील आता पुढच्या 6व्या श्लोका 66व्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. आणि अशा प्रकारे सर्व गुह्यतम यात ज्यामध्ये कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग इत्यादी सर्व साधनांचे वर्णन केले जाते त्या योगशास्त्राला परमगुह्य असे म्हटले गेलेले आहे. हे आतापर्यंत सार याच्यामध्ये आलेला आहे. आणि म्हणून इथे इति हा शब्द वापरलेला आहे की आतापर्यंत माझ्याजवळ जेवढं गुह्यात गुह्यतम असं ज्ञान होतं ते मी तुला सांगितलं. मया या पदाने भगवंताने असे दाखविले आहे की मज परमेश्वराचे गुण, प्रभाव आणि ते स्वरूप यांचे तत्व जितके आणि जसे मी सांगू शकतो तसे तुला कोणीही सांगू शकत नाही. म्हणून हे मी सांगितलेले ज्ञान फारच महत्वाचे आहे आणि ते या पदाने असे दाखविलेले आहे की तुला याचा अधिकारी समजून तुझ्या हितासाठी मी हा उपदेश सांगितला आहे. आख्यातम या पदाने मला जे काही सांगायचे होते ते सर्व मी सांगून टाकले. आता आणखी काही सांगायचे उरले नाही. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून आपला उपदेश प्रारंभ करून अर्जुनाला सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्ही साधनांच्या अनुसार स्वधर्मरूपी युद्ध करणे हे ठिकठिकाणी सांगितलेले आहे. म्हणजे कर्तव्य म्हणून सांगितले आहे की तू क्षत्रिय आहे आणि तुला युद्ध करायचेच आहे. हे दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक, 37वा श्लोक, 3रा अध्यायातील 30वा श्लोक, 8व्या अध्यायातील 7वा श्लोक, 11व्या अध्यायातील 34वा श्लोक यात 5-6 द्वारे कर्तव्य म्हणून तू काय कर, युद्ध कर आणि मला शरण ये असे सांगितले. त्यानंतर 18व्या अध्यायामध्ये त्याच्या जिज्ञेसवर संन्यास आणि त्याग योग यांचे तत्व व्यवस्थितपणे समजावून दिल्यानंतर पुन्हा 56व्या आणि 57व्या श्लोकामध्ये भक्तिप्रधान कर्मयोगाचा महिमा वर्णन करून अर्जुनाला आपल्याला शरण येण्यास सांगितलेले आहे. आपण काल बघितलेलं आहे. इतके सांगूनही अर्जुनाकडून होकाराची कोणती गोष्ट न सांगितली गेल्यामुळे भगवंतांनी पुन्हा त्या आज्ञेचे पालन करण्याचे मोठे फल आहे असे दाखविले आहे आणि हेही सांगितले आहे की ती आज्ञा न मानल्यास फार मोठी हानी होईल. म्हणजे प्रत्येकाने आपल्याला जे काम नेमून दिलेले आहे, स्वभावत काम आहे, ते सहज काम आहे, ते आपण केलंच पाहिजे. जर आपण ते केलं नाही तर आपली फार मोठी हानी होते. दुसऱ्याच्या कामामध्ये आपण हस्तक्षेप करता कामा नाही किंवा दुसऱ्याचे काम आपण स्वीकारू नाही हे यामध्ये सांगितलेले आहे. तरी सुद्धा कोणते उत्तर न मिळाल्यामुळे अर्जुनाला पुन्हा सावध करण्यासाठी भगवंतांनी
परमेश्वर हा सर्वांचा प्रेरक आणि सर्वांच्या हृदयामध्ये स्थिर असल्यास सांगून त्याला शरण जाण्यास सांगितले. तरी जेव्हा अर्जुन काही म्हणाला नाही, तेव्हा या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये उपदेशाचा उपसंहार करून आणि सांगितलेल्या उपदेशाचे महत्त्व दाखवून या वाक्याने त्यावर विचार करण्यासाठी अर्जुनाला पुन्हा सावध केलेले आहे. आणि शेवटी म्हटलेले आहे का यथेच्छसी तथा कुरु, म्हणजे तुला जसे योग्य वाटेल तसे कर. म्हणजे मनुष्य किती वेळा सांगणार आहे, सांगून सांगून थकून जातो आणि अखेर त्यावर प्रतिक्रिया नाही झाल्या समोरच्या व्यक्तीच्या, तर मग आपण सोडून देतो. तुला जसं वाटल तसं कर. तसंच इथे श्रीकृष्णाने अर्जुनाला सुद्धा म्हटलेलं आहे. याचे तात्पर्य असे की मी जी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग इत्यादी पुष्कळ प्रकारची साधने सांगितली आहे, त्यापैकी तुला जे साधन चांगले वाटेल त्याचे पालन कर किंवा तुला जे योग्य वाटेल ते कर. अशा प्रकारे सर्व उपदेशाचा विचार करून आपले कर्तव्य निश्चित करण्यासाठी सांगितल्यावरही जेव्हा अर्जुनाने काही उत्तर दिले नाही आणि तो स्वतःला अनधिकारी तसे आपले कर्तव्य निश्चित करण्यास असमर्थ असल्याचे वाटल्यामुळे खिन्न आणि चकित झाला, तेव्हा सर्वांच्या हृदयातील गोष्ट जाणणारे अंतर्यामी भगवंत स्वतःच अर्जुनावर दया करून सर्व गीतेच्या उपदेशाचे सार त्याला सांगण्याचा विचार करून म्हणू लागले की सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोसी मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम. सर्व गोपनीयहून अति गोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून हे परमहितकारक वचन मी तुला सांगणार आहोत. अतिशय आवडता शिष्य होता, कारण की कृष्ण आणि अर्जुनाचे जे संबंध आहे ते पुढे 66व्या श्लोकामध्ये येणार आहे. ते मी नंतर वाचून दाखवणार आहे तुम्हाला. तर तू माझा अतिशय आवडता आहे, म्हणून मी तुला हे हितकारक वचन तुला पुन्हा सांगते. एकपर्यंत भगवंतांनी अर्जुनाला जितक्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गुप्त ठेवण्याच्या आहेत, म्हणून भगवंतांनी त्यांना ठिकठिकाणी परमगुह्य आणि उत्तम रहस्य असे नाव दिले आहे. या संपूर्ण उपदेशामध्ये भगवंतांनी विशेष करून आपले गुण, प्रभाव आणि स्वरूप, महिमा, ऐश्वर्य स्पष्ट केले आहे. मी स्वतः सर्वव्यापी आहे, सर्वाधार आहे, सर्व शक्तिमान आहे आणि साक्षात सगुण निर्गुण परमेश्वर आहे असे सांगून अर्जुनाला आपले भजन करण्यास आणि आपल्याला शरण येण्यास सांगितले आहे. ती वचने जास्तीत जास्त गुप्त ठेवण्याजोगी आहे, म्हणून भगवंतांनी 9व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये गुह्यतमम आणि दुसऱ्यामध्ये राजगुह्यम या विशेषणांचा प्रयोग केलेला आहे. कारण त्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपले गुण, प्रभाव आणि स्वरूप, रहस्य, ऐश्वर्य याचे चांगल्या प्रकारे वर्णन करून अर्जुनाला स्पष्ट शब्दामध्ये आपले भजन करण्यासाठी, आपल्याला शरण येण्यासाठी सांगितले आहे. अशाच प्रकारे 9व्या अध्यायातील 25वा श्लोक, 26वा श्लोक अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारे 10व्या अध्यायामध्ये पुन्हा आपल्या शरणागतीचा विषय चालू करते वेळी पहिल्या श्लोकामध्ये वच या पदाच्या बरोबर परमम हे विशेषण लावले आहे. म्हणून वच या पदाबरोबर सर्व गुह्यतमम आणि परमम ही विशेषणे लावून असा भावार्थ भगवंत दाखवित आहे की मी सांगितलेल्या उपदेशामध्ये ही अत्यंत गुप्त ठेवण्यासारखी सर्वात अधिक महत्वाची गोष्ट आहे आणि मी ती तुम्हाला पुढील 2 श्लोकात सांगत आहे. भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा ऐकण्यास सांगून असे सांगितले की मी आता तुला जी गोष्ट सांगू इच्छितो ती पूर्वी सांगितली आहे. 9व्या अध्यायातील 34व्या श्लोकात, 12व्या अध्यायातील 6व्या आणि 7व्या श्लोकात, 18व्या अध्यायातील 56 आणि 57व्या श्लोकामध्ये. परंतु तू ती खास समजू शकला नाही. मी इतके वेळा तुला गुह्यतम गुह्यतम सांगितलं तरी तू अजूनही ते समजलेला नाही. म्हणून तो अत्यंत महत्वाचा उपदेश सर्व उपदेशांपासून वेगळा करून मी तुला पुन्हा सांगतो. तो उपदेश तू लक्ष देऊन ऐक आणि धारण कर. दृढम आणि इष्ट. 63व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला आपले कर्तव्य निश्चित करण्यासाठी स्वतंत्रपणे विचार कर असे सांगितले आहे. त्याच्यानंतर तू आपलं समज असं म्हटलेलं होतं तिथे. त्याचे ओझे त्यांनी आपल्यावर घेतलेले नाही. म्हणजे मनुष्याला काय करायचं आहे हे त्याच्यावर सोडून द्यावं. आपण आपला उपदेश करतो, सांगतो, नाहीच कोण ऐकलं तर काय करायचं, म्हणून त्याच्यावर सोडून द्यावं. तर इथे यांनी तेच भगवंतांनी सांगितलेलं आहे की त्याचे ओझे त्यांनी आपल्यावर घेतले नाही. ही गोष्ट ऐकून अर्जुनाचे मन उदास झाले. तो विचार करू लागला की भगवंत असे का म्हणत आहेत, भगवंतावर माझा विश्वास नाही का, मी त्यांचा भक्त आणि प्रेमी नाही का. म्हणून दृढ
आणि इष्ट या दोन्ही पदांनी अर्जुनाचा शोक दूर करण्यासाठी त्याला उत्साहित करताना भगवंत असे दाखवित आहेत की तू मला अत्यंत प्रिय आहेस, तुझा व माझा प्रेमाचा संबंध हा अढळ आहे, म्हणून तू कोणत्याही तऱ्हेचा शोक करू नकोस. तत या हे पद येथे हेतुवाचक आहे. याचा प्रयोग करून आणि अर्जुनाला त्याच्या हिताची गोष्ट सांगण्याची प्रतिज्ञा करून भगवंतांनी असे दाखविले आहे की तू माझा घनिष्ठ प्रेमी आहेस, म्हणून मी तुझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता गुप्त असणाऱ्यापेक्षाही अत्यंत गुप्त गोष्ट मी तुझ्या हितासाठी तुझ्यासमोर उघड करीन. मी जे काही सांगेन ते तुझ्यासाठी अत्यंत हिताचे असेल. अशा प्रकारे यांनी आता 65 श्लोकाद्वारे ते सांगितलेलं आहे. मन्मनाम भव मद्भक्तो मद्याजिम्मा नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसी मे. हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील, हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो, कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. भगवंतामध्ये मन असणारा होणे म्हणजे काय? तर सर्वशक्तिमान, सर्वाधार, सर्वज्ञ, सर्वांतर्यामी, सर्वव्यापी, सर्वेश्वर, तसेच अतिशय सौंदर्य असलेल्या माधुर्य आणि ऐश्वर्य इत्यादी गुणांचा सागर असलेल्या परमेश्वराला, भगवंताला अनन्य प्रेमाने आणि निश्चल भावनेने आपले मन भगवंतामध्ये लावणे, क्षणमात्रही भगवंताची विस्मृती सहन करू न शकणे म्हणजे भगवंतामध्ये मन असणारा होणे होय. याचे विशेष स्पष्टीकरण 9व्या अध्यायातील अंतिम श्लोकामध्ये केलेले आहे. भगवंताचा भक्त म्हणणे म्हणजे काय? तर भगवंताला आपला एकमात्र भरता, स्वामी, संरक्षक, परमगती आणि परम आश्रय असे समजून पूर्णपणे त्याच्या अधीन होणे, आपले स्वातंत्र्य किंचितही न ठेवणे, सर्व प्रकारे त्याच्यावर अवलंबून राहणे, त्याच्या प्रत्येक विधानामध्ये नेहमीच संतुष्ट राहणे आणि त्याच्या आज्ञेचे पालन करणे, त्याच्यावर अत्यंत श्रद्धेने अनन्य प्रेम करणे म्हणजेच भगवंताचा भक्त बनणे होय. भगवंताचे पूजन करणे म्हणजे काय? 9व्या अध्यायामध्ये सांगितलेला. 9व्या अध्याय हा पूर्ण भक्ती योग आहे आणि त्याच्यामध्ये कशी भक्ती करायची, माझ्यावर कसा विश्वास, हे सांगितलेलं आहे. या 9व्या अध्यायातील 26व्या श्लोकातील वर्णनानुसार पत्र पुष्पादी श्रद्धा भक्तीपूर्वक आणि प्रेमपूर्वक भगवंताच्या मूर्तीची पूजा करणे, मनपूर्वक भगवंताचे आवाहन करून त्याची मानसिक पूजा करणे, त्यांची वचने, त्यांच्या लीला, भूमी आणि त्यांच्या विग्रहाचा सर्व प्रकारे आदर सन्मान करणे, तसेच सर्वांमध्ये भगवंत व्याप्त आहेत असे समजून किंवा सर्व प्राण्यांना भगवंताचे स्वरूप समजून त्यांची यथायोग्य सेवा, पूजा, आदर सत्कार करणे इत्यादी सर्व भगवंताची पूजा करणे यामध्ये येते. याचे वर्णन 9व्या अध्यायातील 26व्या श्लोकापासून 28व्या श्लोकापर्यंतच्या स्पष्टीकरणामध्ये तसेच 34व्या श्लोकाच्या स्पष्टीकरणामध्ये आहे. माम आणि त्याला नमस्कार करणे म्हणजे काय? तर ज्या परमेश्वराची सगुण, निर्गुण, निराकार, साकार इत्यादी अनेक रूपे आहेत, जो अर्जुनाच्या समोर श्रीकृष्णाच्या रूपामध्ये प्रकट होऊन गीतेचा उपदेश सांगत आहे, ज्याने रामाच्या रूपात जगामध्ये धर्माची मर्यादा स्थापन केली आणि नृसिंहाचे रूप धारण करून भक्त प्रल्हादाचा उद्धार केला, त्याच सर्व शक्तिमान, सर्व गुण संपन्न, अंतर्यामी, परमाधार, समग्र पुरुषोत्तम अशा भगवंताचे वाचक माम हे पद आहे. त्याचे कोणतेही रूप, चित्र, चरणचिन्ह किंवा चरण पादुका, तसेच त्याचे गुण, प्रभाव आणि तत्व यांचे वर्णन करणारी शास्त्रे या सर्वांना साष्टांग प्रणाम करणे किंवा सर्व प्राण्यांमध्ये तो व्याप्त आहे असे जाणून अथवा सर्व प्राण्यांना भगवंताचे स्वरूप समजून त्या सर्वांना प्रणाम करणे म्हणजे भगवंतांना नमस्कार करणे होय. याचाही विस्तार 9व्या अध्यायातील अंतिम श्लोकामध्ये पाहावा. असे केल्यामुळे तुला माझी प्राप्ती होईल. यामध्ये भगवंतांनी इथे स्पष्ट दाखविले आहे की वरील प्रकारे साधन केल्यानंतर तुला नक्कीच मज सच्चिदानंद घन सर्वशक्तिमान परमेश्वराची प्राप्ती होईल, यात कोणतीही शंका नाही. भगवंताची प्राप्ती होणे म्हणजे ही गोष्ट सुद्धा 9व्या अध्यायातील अंतिम श्लोकाच्या स्पष्टीकरणामध्ये सांगितलेली आहे. मी तुला सत्य प्रतिज्ञेवर सांगतो, म्हणजे आता पाच शपथ घेऊन सांगतो की नाही आपण, शपथ आहे देवाची, तसं परमेश्वर सुद्धा अर्जुनासाठी म्हणतात की मी तुला सत्य प्रतिज्ञेवर सांगतो. अर्जुन हा भगवंताचा अतिशय प्रिय भक्त होता, सखा होता, म्हणून त्याच्यावर प्रेम व दया करून त्याचा आपल्यावर दृढ विश्वास होण्यासाठी
आणि अर्जुनाच्या निमित्ताने इतर अधिकारी मनुष्यांचा विश्वास दृढ करण्यासाठी भगवंतांनी वरील वाक्य म्हटले आहे. याचा अभिप्राय असा आहे की साधन करणारा भक्त हा मला प्राप्त करून घेतो या गोष्टीवर दृढ विश्वास धरून मनुष्याने तसे बनण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. तू मला प्रिय आहे असं स्वतः भगवंतांनी अर्जुनाला म्हटलेलं आहे. त्याचा मतितार्थ आहे, ते त्याच्या मागचा हेतू सांगितला आहे की तू माझा फार आवडता आहेस, तुझ्याबद्दल मला जे प्रेम आहे त्या प्रेमामुळेच बाध्य होऊन तुझा विश्वास दृढ करण्यासाठी मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगत आहे, नाहीतर अशा प्रकारे प्रतिज्ञा करण्याची मला गरज नाही. या श्लोकामध्ये भगवंतांनी जी 4 साधने सांगितली आहे ती चारही केल्यामुळेच भगवंताची प्राप्ती होते, या की यापैकी एकाने होते. तर ज्याच्यामध्ये ही चारही साधने पूर्ण असतात त्याला भगवंताची प्राप्ती होईल, यात निराळे काय सांगायचे. परंतु यापैकी एकेका साधनाची भगवंताची प्राप्ती घडू शकते. कारण भगवंतांनी स्वतःच 8व्या अध्यायातील 14 श्लोकामध्ये फक्त अनन्य चिंतनाने आपली प्राप्ती ही सुलभ असल्याचे सांगितले आहे. 7व्या अध्यायातील 23व्या आणि 9व्या अध्यायातील 25व्या श्लोकामध्ये आपल्या भक्ताला आपली प्राप्ती होते असे त्यांनी सांगितले आहे. म्हणजे माझा जो भक्त आहे त्याला माझी प्राप्ती निश्चितच होते हे यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे. आणि 9व्यातील 26व्या श्लोकापासून 28व्या श्लोकापर्यंत फक्त पूजनामुळे आपली प्राप्ती होते असेही सांगितले आहे. म्हणजे काय, तर पूजन, भक्ती, हे मनन, चिंतन या चारही साधनाने जर भगवंताची प्राप्ती तर होतेच, पण त्यापैकी केवळ एकाही साधनावर जर तुम्ही निष्ठा ठेवून भगवंताची पूजा केली किंवा भगवंतावर विश्वास ठेवला तर निश्चितच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी श्रद्धा भक्तीचा भाव हा सर्वात महत्वाचा आहे. आता या ठिकाणी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यात कसे संबंध होते किंवा त्यांचा संबंध काय असा जर भगवद्गीतेत प्रश्न आला तर त्याचे उत्तर काय असेल किंवा त्याचं इथे दिलेलं आहे. तर वाचू का इथे? अच्छा. थोडक्यात हा थोडक्यात वाचते. हो, वाचत आहे. हा, ज्या महात्म्य अर्जुनासाठी भगवंतांनी स्वतः आपल्या श्रीमुखातून गीतेचा दिव्य उपदेश केला त्याचा महिमा कोण वर्णन करू शकेल. आणि म्हणून महाभारतामध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे की फक्त मी संस्कृत मध्ये नाही वाचत, आता मराठीमध्येच वाचते. हा श्रीकृष्ण साक्षात नारायण आहे आणि अर्जुनाला नर असे म्हटले आहे. हा नारायण आणि नर हे दोन्ही रूपामध्ये प्रकट झालेले एकच तत्व आहे. म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे वेगवेगळे नव्हते, हे या ठिकाणी महाभारताच्या पर्वामध्ये सांगितलेलं आहे. येथे थोडक्यात दाखवायचे आहे की अर्जुनाबद्दल भगवंताला किती प्रेम होते, अर्जुन भगवंतावर किती प्रेम करीत होता. त्यावरून आपल्याला एक गोष्ट आहे, तर वनविहार, जलविहार, राजदरबार, यज्ञानुष्ठान इत्यादी प्रसंगी भगवान श्रीकृष्ण बहुतेक वेळी अर्जुनाबरोबर राहत असत आणि त्या दोघांचा परस्पर इतका मेळ होता की अंतपुरापर्यंतची पवित्र आणि विशुद्ध अशा प्रेमाची संकोचरहित दृश्ये दिसत असत. संजयाने पांडवांच्याकडून परत आल्यावर धृतराष्ट्राला सांगितले होते की श्रीकृष्ण व अर्जुन यांचे विलक्षण प्रेम मी पाहिले. मी त्या दोघांशी बोलण्यासाठी मोठ्या नम्रपणे आपल्या अंतपुरात गेलो. तेथे गेल्यावर मला दिसले की ते दोन्ही महात्मे उत्तम वस्त्राभूषणांनी भूषित होऊन महामूल्यवान आसनावर विराजमान आहेत. अर्जुनाच्या मांडीवर श्रीकृष्णाचे चरण होते आणि अर्जुनाचे दोन्ही पाय हे द्रौपदी व सत्यभामा यांच्या मांडीवर होते. मला पाहिल्यावर अर्जुनाने आपल्या पायाखालचा सोन्याचा चौरंग सरकवीत मला बसण्यास सांगितले. मी अत्यंत नम्रतेने त्याला स्पर्श करून खालीच बसलो. पहा, दोघांची किती दृढ भक्ती होती की अर्जुनाच्या मांडीवर श्रीकृष्णाचं डोकं होतं आणि अर्जुनाचे पाय, एक पाय द्रौपदी चेपत होती तर दुसरा पाय सत्यभामेच्या हातात होता. यावरून त्यांचं किती प्रेम होतं हे आपल्याला दिसून येते. वनामध्ये श्रीकृष्ण हा पांडवांना भेटण्यास गेला आणि त्याने बोलता बोलता अर्जुनाला सांगितले की हे अर्जुना, तू माझा आहेस आणि मी तुझा आहेस. जे माझे आहे ते तुझेच आहे. म्हणजे जे काही माझे आहे त्यावर तुझा अधिकार आहे. जो तुझ्याशी शत्रुता करतो तो माझा शत्रू आहे. जो तुझा अनुवर्ती साथ देणारा आहे तो माझाही आहे. भीष्माने पांडव सेनेचा संहार करता करता जेव्हा 9 दिवस
झाले तेव्हा रात्रीच्या वेळी युधिष्ठिराने फार काळजी करून भगवंताला विचारले, हे श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे जळणाऱ्या आगीच्या ज्योतीवर पतंग हे मरण्यासाठी तुटून पडतात, तसेच हे आमचे भीष्माशी लढणे आहे. आता काय करायचे ते तुम्ही सांगा. त्यावर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला आश्वासन देत सांगितले की तुम्ही चिंता करू नका. मला आज्ञा द्याल तर मी भीष्माला मारून टाकतो. अर्जुन हा भीष्माला मारेल हे नक्की, असे तुम्ही समजा. नंतर अर्जुनाबरोबर आपल्या प्रेमाचा संबंध पटवून देत भगवंतांनी सांगितले की हे राजा, तुमचा भाऊ अर्जुन हा माझा मित्र आहे, नातेवाईक आहे आणि शिष्य आहे. मी अर्जुनासाठी आपल्या शरीराचे मांस सुद्धा कापून देऊ शकतो. पुरुष सिंह अर्जुन हा सुद्धा माझ्यासाठी प्राण देईल. म्हणजे आम्ही एकमेकांसाठी प्राण देऊ शकतो. हे परस्पर एक दुसऱ्याला संकटातून बाहेर काढू अशी आम्हा दोघा मित्रांची प्रतिज्ञा आहे. भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनाबरोबर कसा विलक्षण प्रेमाचा संबंध होता यावरून आपल्याला कळेल. इंद्राकडून मिळालेली एक अमोघ अशी शक्ती कर्णाजवळ होती. इंद्राने कर्णाला सांगितले होते की ही शक्ती तू ज्याच्यावर सोडशील त्याचा निश्चितच मृत्यू होईल. म्हणत पुन्हा त्याला त्यावर एक दिलेलं होतं की परंतु एकाच वेळी तिचा उपयोग होईल, दुसऱ्यांदा होणार नाही. कर्णाने ती शक्ती खास अर्जुनासाठी राखून ठेवलेली होती. दुर्योधन वगैरे त्यांना नेहमी चिथावत होते की तुझ्या जो शक्ती आहे ती कोणत्या कामाची, तू वापर लवकर. मग परंतु जेव्हा जेव्हा त्याने अर्जुनासाठी त्या शक्तीचा वापर केला तेव्हा श्रीकृष्णने त्याचे मन वेगळीकडे वळवले किंवा अर्जुनावर वापरण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ती शक्ती वापरता आलेली नाही. परंतु समोर येताच अर्जुनाच्या रथावर सारथी म्हणून बसलेला श्रीकृष्ण हा कर्णावर अशी मोहिनी टाकत होता की तो आपल्या शक्तीचा प्रयोग करण्याचं विसरून जात होता. जेव्हा भीमपुत्र घटोत्कच या राक्षसी मायेने कौरव सेनेचा भीषण संहार केला तेव्हा दुर्योधन इत्यादी सर्व घाबरून गेले. सर्व ओरडून कर्णाला म्हणाले, आमचे प्राण वाचावेत म्हणून इंद्राच्या शक्तीचा याला प्रयोग कर आणि याला मार. या अर्ध्या रात्री जर या राक्षसाने आम्हाला मारून टाकले तर अर्जुनाला मारण्यासाठी राखून ठेवलेली शक्ती काय कामाची. म्हणून कर्णाला ही शक्ती घटोत्कचावर सोडावी लागली आणि शक्ती लागतात घटोत्कच मारला गेला. त्यामुळे श्रीकृष्णाला आनंद झाला. कारण काय तर ती अर्जुनासाठी वापरली गेली नाही आणि त्या शक्तीने त्यामुळे अर्जुन वाचला. स्वाभाविकच भगवान श्रीकृष्ण संतुष्ट झाले. त्याने हर्षोन्मत्त होऊन अर्जुनाला वारंवार आलिंगन दिले आणि त्याने सात्यकीला सांगितले की हे सात्यकी, युद्धाच्या वेळी कर्णाला मीच मोहित करून ठेवले होते, त्यामुळे आजपर्यंत तो त्या शक्तीचा प्रयोग अर्जुनावर करू शकला नाही. अर्जुनाला मारण्यास समर्थ असलेली ती शक्ती जोपर्यंत कर्णाजवळ होती तोपर्यंत मला सतत काळजी होती. त्या काळजीमुळे मला रात्री झोप येत नव्हती आणि मनाला कधी आनंद वाटत नव्हता. आज ती अमोघ शक्ती व्यर्थ गेली हे जाणण्यावर मला असे वाटते की अर्जुन हा मृत्यूच्या मुखातून वाचलेला आहे. हे बघ, अर्जुनापेक्षा मला माता पिता, तुम्ही सर्व लोक, भाऊ बांधव आणि माझे प्राण हे सुद्धा प्रिय वाटत नाही. म्हणजे माझ्या प्राणापेक्षाही तो मला श्रेष्ठ आहे. मी रणामध्ये अर्जुनाचे रक्षण करणे हे जसे आवश्यक समजतो तसे काहीही समजत नाही. त्रैलोक्याच्या राज्यापेक्षाही अति दुर्लभ एखादी वस्तू असेल तरीही अर्जुनाला सोडून मला तिची इच्छा नाही. हेच पुढे सुद्धा असं त्याचे उदाहरण देऊन इथे सांगितलेलं आहे. तर हे आपण नंतर वाचू. 66 श्लोक. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वराला शरणे. मी तुला सर्व पापांपासून सोडवी, तू शोक करू नकोस. सर्व धर्मान म्हणजे वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती यांच्यानुसार ज्या मनुष्याला जी जी कर्तव्य कर्मे म्हणून सांगितली आहेत तसेच 12व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये सर्वांनी या विशेषणासह कर्मानी हे पद आणि या अध्यायातील 57व्या श्लोकामध्ये सर्व कर्माणी या पदाने ज्यांचे वर्णन केले आहे त्या शास्त्रविहित सर्व कर्माचे वाचक येथे सर्व धर्मान हे पद आहे. त्या दोन्ही श्लोकांच्या व्याख्येमध्ये सांगितलेल्या प्रकाराने ती सर्व कर्मे भगवंताला अर्पण करून टाकणे म्हणजेच त्या कर्माचा त्याग होय. कारण भगवंत या अध्यायामध्ये त्यागाचे स्वरूप सांगताना 7व्या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हणतात की नियत कर्माच्या स्वरूपात त्याग करणे हे न्यायसंगत नाही. नियत कर्माचा त्याग करू नये.
परंतु जे इतर बाकीची कर्मे आहेत त्याचा त्याग करावा. म्हणून ज्यांचा जो मोहपूर्वक त्याग आहे तो तामस त्याग होय. म्हणून येथे परित्यज्य या पदाने सर्व कर्माचा स्वरूपचा त्याग असे मानणे ते होऊ शकत नाही. याशिवाय अर्जुनाला भगवंतांनी क्षात्रधर्मरूपी युद्धाचा परित्याग न करण्यासाठी तसेच सर्व कर्मे ही भगवंताला अर्पण करून युद्ध करण्यासाठी ठिकठिकाणी आज्ञा केली आहे. आणि सर्व गीता ही चांगल्या प्रकारे ऐकून घेतल्यावर या अध्यायातील 73व्या श्लोकामध्ये स्वतः अर्जुनाने भगवंतांना ती कबुली सुद्धा दिली आहे. करिष्ये वचनम तव असं त्यामध्ये म्हटलेलं आहे की मी तुमच्या आज्ञेचे पालन करीन. अशा प्रकारे सर्व धर्माचा परित्याग करून एकमात्र परमेश्वराला शरण जाणे म्हणजे 12व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये, 9व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये आणि या अध्यायाच्या 57व्या श्लोकामध्ये सांगितलेल्या प्रकारानुसार भगवंतांनाच आपला परमप्राप्य, परमगती, परमाधार, परमप्रिय, परमहितेशी, परम सहृदय, परम आत्मीय तसेच भरता स्वामी संरक्षक असे समजून उठता बसता, झोपता जागता, खाता पिता, चालता फिरता आणि प्रत्येक काम करताना त्याच्या आज्ञेचे पालन करते वेळी परमश्रद्धापूर्वक अनन्य प्रेमाने नित्य निरंतर त्याचे चिंतन करीत राहणे आणि त्यांच्या विधानामध्ये नेहमी संतुष्ट राहणे. तसेच सर्व प्रकारे फक्त एका भगवंतावरच भक्त प्रल्हादापणे अवलंबून राहणे म्हणजे परमेश्वराला शरण जाणे होय. म्हणजे मी जे काही करत आहे ते सगळं माझ्याकडून परमेश्वरच करून घेत आहे, यात माझं काहीही नाही अशी दृढ निष्ठा परमेश्वरावर ठेवणे. मी तुला सर्व पापापासून मुक्त करून टाकेन या म्हणण्याचा अर्थ असा आहे की शुभाशुभ कर्माचे फलरूप असे जे कर्मबंधन आहे आणि ज्याच्यामुळे मनुष्य हा बांधला जाऊन जन्मजन्मांतरापासून नाना योनीमध्ये फिरत आहे त्या कर्मबंधनाचे वाचक येथे पाप हे आहे. आणि त्या कर्मबंधनातून मुक्त करून टाकणे म्हणजे पापातून मुक्त करून टाकणे होय. म्हणून 3ऱ्या अध्यायाच्या 31व्या श्लोकामध्ये कर्ममी मुच्यते याने 12व्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये मृत्यू संसार सागरात समुद्धरता भवामी याने या अध्यायाच्या 58व्या श्लोकात मत प्रसादात सर्व दुर्गाणी तरिष्यसी याने या जी गोष्ट सांगितलेली आहे तीच गोष्ट येथे मी तुला सर्व पापातून मुक्त करून टाकीन या वाक्याने सांगितली आहे. मा शुच असे म्हणून भगवंतांनी अर्जुनाला आश्वासन देत गीतेच्या उपदेशाचा उपसंहार केलेला आहे. तसेच 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये अशोचान या पदाने ज्या उपदेशाचा उपक्रम केला होता त्याचा मा शुच या पदाने इथे उपसंहार केलेला आहे. 2ऱ्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये तू माझी शरणागती स्वीकारली आहेसच, आता पूर्णपणे शरणागत होऊन तू काही काळजी करू नकोस आणि शोकाचा पूर्णपणे त्याग करून नेहमी मज परमेश्वरावर अवलंबून राहा. हा शोकाचा पूर्णतः अभाव आणि भगवत साक्षात्कार हेच गीतेचे मुख्य तात्पर्य आहे. संबंध असा आहे की अशा प्रकारे भगवंत हे गीतेच्या उपदेशाचा उपसंहार करून आता या उपदेशाचे अध्यापन आणि अध्ययन इत्यादीचे महात्म्य सांगण्यासाठी प्रथमतः याचा अनाधिकारी असलेल्याची लक्षणे सांगून त्याला गीतेचा उपदेश सांगण्याचा निषेध करीत. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाचन न च योग योभ्यसूयती. हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये, तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये. म्हणजे हा ग्रंथ कोणाला सांगण्याची कशा प्रकारे त्यांनी सांगितलेला आहे, म्हणजे ज्याला माझ्याबद्दल श्रद्धा नाही, जो कधी तप करत नाही, जो भक्तिहीन आहे, ज्याला ऐकण्याची इच्छा नाही, त्याला जबरदस्तीने आणि जो माझ्या दोष पाहतो तर त्याला कधीच सांगू नये. इदम 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून वरील श्लोकापर्यंत म्हणजे 66व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी हे संपूर्ण गीता सांगितलेली आहे. तर आपले गुण प्रभाव रहस्य स्वरूप यांचे तत्व समजावून देण्यासाठी अर्जुनाला जो उपदेश दिला त्या संपूर्ण उपदेशाचे वाचक येथे इदम हे पद आहे. याचा अधिकारी कोण हे ठरविण्यासाठी भगवंतांनी 4 दोषांनी युक्त मनुष्यांना हा उपदेश सांगण्यास मनाई केली आहे. यापैकी वरील वाक्यांनी तपरहित मनुष्याला तो उपदेश सांगण्याची मनाई केली आहे. कारण गीताशास्त्र हा मोठा गुप्त ठेवण्याचा विषय आहे.
तू माझा अत्यंत प्रेमळ भक्त आणि दैवी संपत्तीने युक्त असा आहेस, म्हणून याचा अधिकारी समजून मी तुला तुझ्या हितासाठी हा उपदेश केलेला आहे. म्हणून जो मनुष्य स्वधर्म पालनरूपी तप करणारा नसेल, भोगाच्या आसक्तीमुळे जो सांसारिक विषय सुखाच्या लोभाने आपला धर्म सोडून पापकर्मे करण्यास प्रवृत्त झाला असेल, अशा मनुष्याला माझे गुण, प्रभाव आणि तत्व यांच्या वर्णनाने भरलेले हे गीताशास्त्र ऐकवू नये. कारण तू हे धारण करू शकणार नाही आणि त्यामुळे या उपदेशाचा आणि त्याबरोबरच माझाही अनादर होईल. भक्तिरहित मनुष्याला सुद्धा सांगू नये. कारण भक्तिरहित मनुष्याला याचा अभिप्राय असा की ज्याचा परमेश्वरावर विश्वास, प्रेम आणि पूज्यभाव नाही आणि जो स्वतःला सर्व असे समजणारा नास्तिक आहे, अशा मनुष्याला ही अत्यंत गोपनीय असे गीताशास्त्र सांगू नये. कारण तो ऐकल्यावर त्यातील भाव न समजल्यामुळे धारण करू शकणार नाही. अशुश्रूषवे म्हणजे ज्याची गीताशास्त्र ऐकण्याची इच्छा नाही, त्यालाही सांगण्यास मनाई केलेली आहे. जर कुणी आपल्या धर्माचे पालनरूपी तपही करीत असेल, परंतु गीताशास्त्राबद्दल श्रद्धा आणि प्रेम नसेल, तर ते त्याला ऐकवू इच्छित नसेल, अशा मनुष्याला एक परम गोपनीय असे शास्त्र ऐकवू नये. आपण कोणाला किती म्हटलं, माझ्यावर श्रद्धा ठेव, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं अहित करणार नाही, आणि समोरच्याला जर ऐकायचंच नसेल, तर त्याला सांगू नये असं भगवंत सांगतात. जो माझ्याबद्दल दोषदृष्टी ठेवतो, म्हणजे माझ्यावर विश्वास नाही, उलट मी त्याला सांगतो, त्याच्यामुळे त्याला वाटते की याचं काहीतरी याच्यात हित आहे, माझं नाही हा पाहत, तो स्वतःच हित पाहतोय, ही जरी दोषदृष्टी, आणि म्हणून त्यालाही सांगू नये. जगाचा उद्धार करण्यासाठी सगुण रूपाने प्रगट झालेल्या मज परमेश्वराबद्दल ज्याची दोषदृष्टी आहे आणि जो माझ्या गुणावर दोषारोपण करून माझी निंदा करणारा आहे, अशा मनुष्याला तर कोणत्याही परिस्थितीत हा उपदेश ऐकवूच नये. कारण तो माझे गुण, प्रभाव आणि ऐश्वर हे सहन करू शकत नाही. हा उपदेश ऐकून माझी पूर्वीपेक्षाही अधिक अवज्ञा तो करील, त्यामुळे तो अधिक पापाचा भागीदार होईल. म्हणून अशा माणसालाही सांगू नये. वरील चारी दोष ज्याच्यामध्ये असतील त्यालाच हा उपदेश सांगू नये, की चारपैकी अजून जास्त, तर चारीपैकी एकही दोष ज्याच्यात नाही, वरील जे चार दोष आहे त्यापैकी एकही दोष ज्याच्यात नाही. कोणकोणते दोष सांगितलेले आहे या ठिकाणी, तर म्हणजे जो भक्तिरहित आहे, जो कधी तप करत नाही, ज्याला ऐकण्याची इच्छा नाही, आणि जो माझ्यामध्ये नेहमी दोष पाहतो, या चार दोष असणाऱ्या लोकांना हे गीताशास्त्र कधी ऐकवू नये. अशा प्रकारे गीतोक्त उपदेशाचा अनधिकारी असलेल्याची लक्षणे सांगून आता पुढील 2 श्लोकामध्ये आपल्या भक्तांमध्ये हा उपदेश वर्णन करण्याचे सर्व महात्म्य भगवंत य इदं परमं गुह्यं मद्भक्ते विधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयाः. जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल, तो मलाच प्राप्त होईल, यात मूळ शंका नाही. इमम हे पद येथे गीतोक्त संपूर्ण उपदेशाचे वाचक आहे. त्याच्याबरोबर परमम आणि गुह्यम ही विशेषणे लावून भगवंतांनी असे दाखविले आहे की हा उपदेश मनुष्याला संसार बंधनातून सोडवून साक्षात मज परमेश्वराची प्राप्ती करून देणारा असल्यामुळे अत्यंत श्रेष्ठ आणि गुप्त ठेवण्याजोगा आहे. म्हणूनच ही गीता आजपर्यंत ब्राह्मण वर्गांनी, ज्यांचं संस्कृतवर प्रभुत्व होतं, त्यांनी काय ठेवलं होतं, सर्वसामान्य जनापासून ही गुप्त ठेवली होती. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं मराठीत भाषांतर केलं आणि ती आपल्या जनसामान्यापर्यंत पोहोचवली. स्वाभाविकच ज्यांना यामध्ये गोडी आहे, ज्याची परमेश्वरावर निष्ठा आहे, अशा सर्व इतर भाषिक लोकांना सुद्धा आता गीता वाचणे आणि गीतेवर विश्वास ठेवणे सहज शक्य झालेलं आहे. असो, म्हणून इथे यांनी म्हटलेलं आहे की परमम आणि गुह्यम हे विशेषणे लावून भगवंतांनी असे दाखविले आहे की हा उपदेश मनुष्याला संसार बंधनातून सोडवून साक्षात मग परमेश्वराची प्राप्ती करून देणारा असल्यामुळे अत्यंत श्रेष्ठ आणि गुप्त ठेवण्याजोगा आहे. मदभक्तेषु, ज्यांची भगवंताबद्दल श्रद्धा आहे,
आणि जे भगवंतांना संपूर्ण जगाची उत्पत्ती स्थिती आणि पालन करणारा असा सर्वशक्तिमान व सर्वेश्वर समजून त्याच्यावर प्रेम करतात आणि ज्यांच्या चित्तामध्ये भगवंताचे गुण, प्रभाव, लीला आणि तत्व यांच्या गोष्टी ऐकण्याची उत्सुकता असते आणि ती ऐकून प्रसन्नता वाटते, त्यांचे वाचक येथे मदभक्तेषु हे पद आहे. याचा प्रयोग करून इथे गीतेचा अधिकारी कोण याचा निर्णय दिलेला आहे. तात्पर्य असे की जो माझा भक्त असतो त्याच्यामध्ये पूर्वीच्या श्लोकात वर्णन केलेल्या चारही दोषांचा अभाव आपोआप होतो. म्हणून जो माझा भक्त आहे तो गीतेचा अधिकारी आहे. तसेच सर्व माणसे मग ती कोणत्याही वर्णाची किंवा जातीची का असेनात ती माझे भक्त बनू शकतात. 9व्या अध्यायातील 32व्या श्लोकाने म्हणून इथे म्हटलेलं आहे, वर्ण आणि जात इत्यादी कारणांनी या गीताशास्त्राचा कोणी अनधिकारी होत नाही. भगवंतावर परमप्रेम करून भगवंतांच्या भक्तामध्ये हा उपदेश सांगून म्हणजे अतिशय श्रद्धायुक्त होऊन तसेच भगवंताचे नाम, गुण, लीला, प्रभाव आणि स्वरूपाची स्मृती यांच्यामुळे त्यांच्याविषयीच्या प्रेमामध्ये विव्हल होऊन फक्त फक्त भगवंताच्या प्रसन्नतेसाठी निष्काम भावनेने जर उल्लेखिलेल्या भगवत भक्तांमध्ये या गीताशास्त्राचे वर्णन करणे म्हणजेच भगवंताच्या भक्तांकडून या शास्त्राच्या मूळ श्लोकांचा अभ्यास करविणे, त्यांचे स्पष्टीकरण करून अर्थ समजावून देणे, शुद्ध पाठ करविणे, त्यातील भाव चांगल्या प्रकारे प्रकट करून समजावून देणे, श्रोत्यांच्या शंकाचे समाधान करून गीतेचा उपदेश त्यांच्या हृदयामध्ये स्थिर करणे आणि गीतेच्या उपदेशानुसार चालण्याची दृढ भावना त्यांच्यामध्ये उत्पन्न करणे इत्यादी सर्व क्रिया या भगवंतावर परमप्रेम करून भगवंतांच्या भक्तांना गीतेचा उपदेश सांगण्यामध्ये येतात. त्यालाच माझी प्राप्ती होईल. म्हणजे काय की अशा प्रकारे जो भक्त माझ्या भक्तीच्याच उद्देशाने आणि निष्काम भावनेने अधिकारी असलेल्या पुरुषांमध्ये माझ्या भावांचा विस्तार करतो त्याला माझी प्राप्ती होते. म्हणजे माझी भक्ती ही लोकांमध्ये पसरवा, ज्यांना आवड आहे त्यांना एकजूट करा याच्यामध्ये. कारण इथे काय म्हटलं, माझा विस्तार होतो म्हटलेला आहे या ठिकाणी. निष्काम भावनेने अधिकारी असलेल्या पुरुषांमध्ये माझ्या भावाचा विस्तार करतो त्याला माझी प्राप्ती होते. याबद्दल किंचितही संशय नाही. म्हणजे हा माझ्या प्राप्तीचा अमोघ उपाय म्हणून माझ्या प्राप्तीची इच्छा असणाऱ्या अधिकारी भक्तांनी हे गीताशास्त्र सांगण्याचे आणि प्रचाराचे कार्य अवश्य केले पाहिजे. सुचिताताई, खूप धन्यवाद तुमचं. तुमच्यामुळं आम्हाला ही भक्ती करण्याचा योग आलेला आहे. न च तस्मान् मनुष्येषु कस्मिन्ने प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवी. माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याकडून अधिक मनुष्यात कोणीही नाही, तसेच पृथ्वीवर त्याच्याकडून अधिक मला प्रिय दुसरा कोणी नाही, भविष्यकाली होणारही नाही. तस्मात हे पद येथे हे पद येथे कशाचे वाचक आहे तर तस्माद हे पद पूर्वीच्या श्लोकात वर्णन केलेल्या या गीताशास्त्राचे भगवंताच्या भक्तांमध्ये कथन करणाऱ्या गीताशास्त्राचे मर्मज्ञ, श्रद्धाळू व प्रेमी अशा भगवत भक्तांचे वाचक आहे. माझे प्रिय कार्य करणारा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असा मनुष्यामध्ये कोणीही नाही. या वाक्याद्वारे भगवंतांनी असे दर्शविले आहे की यज्ञ, दान, तप, सेवा, पूजा आणि जप, ध्यान इत्यादी जी माझी प्रिय कार्य आहे त्या सर्वांमध्ये माझे भाव माझ्या प्रेमी भक्तांमध्ये विस्तारित करणे हे मला आवडते. या कार्यासारखे माझे आवडते कार्य जगामध्ये कोणतेही नाही. त्यामुळे जो माझा प्रेमी भक्त आहे माझे भाव श्रद्धा भक्तिपूर्वक माझ्या प्रेमी भक्तांमध्ये पसरविल तोच माझा सर्वांपेक्षा आवडता आहे. त्याच्यामध्ये अधिक दुसरा कोणीही नाही, कारण तो आपला स्वार्थ पूर्णपणे सोडून फक्त माझेच आवडते काम करतो. त्यामुळे तो मला अत्यंत प्रिय आहे. पृथ्वीवर त्याच्यापेक्षा अधिक असा माझा आवडता दुसरा कोणीही भविष्य काळात होणार नाही. याचा अर्थ असा भगवंत सांगतात की भगवंतांनी ही घोषणा केली की आहे की फक्त यावेळीच त्याच्यापेक्षा माझा आवडता कोणीही नाही. म्हणजे जो माझ्या भगवत भक्ती प्रसाराचं कार्य करतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. एवढेच नव्हे तर त्याच्यापेक्षा माझा आवडता असा कोणी होऊ शकेल
हे शक्य नाही, कारण त्याच्या कार्यापेक्षा आवडते असे दुसरे कोणतेही माझे कार्य नाहीच. जर कोणत्याही साधनाद्वारे कोणीही मनुष्य हा त्याच्यापेक्षा अधिक आवडता असा मला कसा वाटेल? म्हणून माझ्या प्राप्तीची जितकी साधने आहेत त्या सर्वांमध्ये भक्तिपूर्वक माझ्या भक्तांमध्ये माझ्या भावांचा विस्तार करणे हे साधन सर्वोत्तम आहे असे समजून माझ्या भक्तांनी हे कार्य केले पाहिजे. खरंच सुचिताताई, तुमचं खूप खूप आभार. तुमच्यामुळे आम्हाला थोडी तरी भक्ती करायचा, थोडी भक्ती करण्याचं म्हणजे या भक्तीमध्ये प्रवेश करण्याचं आम्हाला साधन मिळालेलं आहे. अशा प्रकारे वरील 2 श्लोकामध्ये गीताशास्त्राचा श्रद्धा भक्तीपूर्वक भगवत भक्तांमध्ये प्रसार करणे याचे फल आणि महात्म्य सांगितले. परंतु सर्वजण हे कार्य करू शकत नाही, याचा अधिकारी असा कोणी एखादाच असतो. म्हणून आता भगवंत गीताशास्त्राच्या अध्ययनाचे महात्म्य सांगतात. अध्यक्षते च इमं धर्म्यं संवादमावयो ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति ते मे मतिः. जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवाद रूप या गीताशास्त्राचे अध्ययन करील त्याच्याकडूनही मी ज्ञान यज्ञाने पूजित होईल असे माझे मत आहे. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रश्नोत्तराच्या रूपाने हे जे गीताशास्त्र आहे आणि ज्याला 68 श्लोकामध्ये परमगुह्य असे म्हटले आहे त्याचेच वाचक येथे अवयव संवादम यासह इमाम हे पद आहे. त्याला धर्म्यम हे विशेषण लावून भगवंतांनी असे दाखविले आहे की हे साक्षात मज परमेश्वराकडून सांगितले गेलेले शास्त्र आहे. त्यामुळे यामध्ये जो काही उपदेश केला आहे तो सर्वच्या सर्व धर्माने परिपूर्ण असा आहे. यामध्ये कोणतीही गोष्ट धर्माविरुद्ध नाही किंवा निरर्थक नाही. म्हणून यात सांगितलेल्या उपदेशाचे पालन करणे हे मनुष्याचे परम कर्तव्य आहे. गीताशास्त्राचे अध्ययन करणे म्हणजे काय? तर भगवंताच्या भक्तांकडून हे गीताशास्त्र शिकणे, त्याचा नित्यपाठ करणे, ताई साखर खा थोडी. हा अर्थावर चिंतन करणे आणि याचा अर्थ जाणणाऱ्या भक्तांकडून याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करणे इत्यादी सर्व तऱ्हेचा अभ्यास हा गीताशास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये येतो. श्लोकांचा अर्थ न समजता ती गीता वाचणे आणि तिचा नित्यपाठ करणे यापेक्षा तिचा अर्थही बरोबरच वाचणे आणि अर्थाच्या ज्ञानासह तिचा नित्यपाठ करणे हे अधिक उत्तम आहे. पहा, आपण दररोज एक अध्याय वाचन करतो, आम्ही वाचतो अर्थात. तर यामध्ये काय म्हटलेलं यांनी? श्लोकाचा अर्थ न समजता ती गीता वाचणे आणि तिचा नित्यपाठ करणे यापेक्षा तिचा अर्थही त्याबरोबरच वाचणे आणि अर्थाच्या ज्ञानासह तिचा नित्यपाठ करणे हे अधिक उत्तम आहे. उद्यापासून आम्ही आमच्या नित्यपाठामध्ये परिवर्तन करू. तिचा अर्थ समजून वाचताना तसा पाठ करताना प्रेमविवल होऊन त्या भावनेनेच भारावून जाणे हे त्याच्याही पेक्षा अधिक उत्तम आहे. त्याच्याद्वारेही ज्ञान यज्ञाने पूजिता जाईल असे माझे मत आहे. असे म्हणून भगवंतांनी या गीताशास्त्राचे वरील प्रकारे अध्ययन करण्याचे महात्म्य सांगितले आहे. याचा भावार्थ असा आहे की या गीताशास्त्राचे अध्ययन केल्यामुळे मनुष्याला माझ्या सगुण निर्गुण आणि साकार निराकार अशा तत्वाचे चांगल्या प्रकारे यथार्थ ज्ञान होते. म्हणून जो कोणी मनुष्य माझे तत्व जाणण्यासाठी या गीताशास्त्राचे अध्ययन करील तोही ज्ञान यज्ञाने माझी पूजा करतो असे मी समजेल. हे ज्ञान यज्ञ रूपी साधन अन्य द्रव्यमय साधनापेक्षा फारच उत्तम मानले आहे. 4 अध्यायातील 33 श्लोक. कारण सर्व साधनांचे अंतिम फल हे भगवंताचे तत्व चांगल्या प्रकारे जाणून घेणे हे होय आणि हे फल या ज्ञान यज्ञामुळे विनाशायास मिळते. म्हणून कल्याणाची इच्छा करणाऱ्या मनुष्याने गीतेचा अभ्यास तत्परतेने केला पाहिजे. अशा प्रकारे गीताशास्त्राच्या अध्ययनाचे महात्म्य सांगितल्यावर आता जे वरील प्रकारे अध्ययन करण्यास असमर्थ आहेत अशा मनुष्यांना या शास्त्राचे श्रवण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे भगवंत सांगत आहे. श्रद्धावान सुयश
शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तशुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील तोही पापांपासून मुक्त होऊन पुण्यकर्म करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. जे नर नर या पदाचा उपयोग करून इथे हे दाखविले आहे की ज्याच्यामध्ये हे गीताशास्त्र श्रद्धेने श्रवण करण्याची आवड नाही तो मनुष्य म्हणण्याच्याही लायकीचा नाही. नर या शब्दाने काय म्हटलेलं आहे की जो हे गीताशास्त्र श्रद्धेने श्रवण करण्याची आवड ठेवत नाही तो नर म्हणण्याच्याही लायकीचा नाही. मनुष्य आपण त्याला म्हणू शकत नाही कारण त्याचे मनुष्य जन्म घेणे हे व्यर्थ आहे. म्हणून तो मनुष्याच्या रूपातील पशुसारखाच आहे. श्रद्धायुक्त आणि दोषदृष्टीने रहित याचा अर्थ असा आहे की भगवंताच्या सत्तेबद्दल आणि त्याच्या गुणप्रभावाबद्दल विश्वास बाळगणे. तसेच हे गीताशास्त्र साक्षात भगवंताचीच वाणी आहे. यामध्ये जे काही सांगितले आहे ते सर्वच्या सर्व खरे आहे असे निश्चयाने मानून व ते सांगण्यावर विश्वास ठेवून प्रेमाने व आवडीने गीतेच्या मूळ श्लोकांच्या पाठाचे आणि तिच्या अर्थाच्या स्पष्टीकरणाचे श्रवण करणे म्हणजे श्रद्धेने युक्त होऊन गीताशास्त्राचे श्रवण करणे होय. आणि तिचे श्रवण करताना भगवंतावर किंवा भगवंताच्या वचनावर कोणत्याही प्रकारचे दोषारोपण न करणे तसेच गीताशास्त्राची कोणत्याही प्रकारे अवज्ञा न करणे म्हणजे दोषदृष्टीने रहित होऊन तिचे श्रवण करणे होय. शृणुयात याच्याबरोबर अपि या पदाचा प्रयोग करून असे दाखविले आहे की 68व्या श्लोकातील वर्णाप्रमाणे या गीताशास्त्राचा जो दुसऱ्याकडून अभ्यास करवितो तसेच जो 17व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे स्वतः अभ्यास करतो त्या श्लोकांचे सांगायलाच नको. परंतु जो या शास्त्राचे श्रद्धेने फक्त श्रवण करतो तोही पापापासून मुक्त होतो. म्हणून ज्याला याचा अध्ययन करणे किंवा अध्यापन करणे शक्य नाही म्हणजे जो निरक्षर आहे तो कमीत कमी ऐकून तर त्याची आवड त्याची निर्माण होऊन काय करेल श्रवण करूनच त्याची भक्ती करेल. म्हणून त्याचे म्हटलेलं आहे की ज्याला हे अध्यापन करणं शक्य नाही त्याने याचे फक्त श्रवण जरी केले तरी तो काय होतो मला माझ्या पदाला मिळू शकतो. पण कसा पाहिजे दोष रहित पाहिजे. तो सुद्धा दोष रहित पाहिजे. श्रवण करणाऱ्याला पापापासून मुक्त होऊन उत्तम कर्म करण्याचे श्रेष्ठ लोक प्राप्त होतात. म्हणजे जन्मजन्मांतरामध्ये केलेली जी पशु पक्षी इत्यादी नीच योनींना आणि नरकांना कारणीभूत अशी जी पापकर्मे आहेत त्या सर्व पापकर्मापासून सुटून इंद्रलोकापासून भगवंताच्या परमधामापर्यंत आपल्याला प्रेमानुसार आणि श्रद्धेनुसार भिन्न भिन्न लोकांमध्ये निवास करणे म्हणजे त्या पापांपासून मुक्त होऊन पुण्यकर्म करणाऱ्यांचे श्रेष्ठ लोक प्राप्त करून घेणे होय. म्हणजे निव्वळ शुद्ध भावनेने जो ऐकतो श्रवण करतो त्याचं मनन करतो तो सुद्धा काय होतो श्रेष्ठ लोकांना प्राप्त करून घेऊ शकतो. स आणि अपि या पदाचा प्रयोग करून येथे असे दाखविले आहे की जो मनुष्य या गीतेचे अध्ययन आणि अध्यापन करू शकत नसल्यामुळे फक्त श्रवण करूनही पापांच्या फलातून मुक्त होईल. त्यामुळे त्याला पशुपक्षी इत्यादी योनींची आणि नरकांची प्राप्ती होणार नाही तर तो उत्तम कर्म करणाऱ्यांचे श्रेष्ठ लोक प्राप्त करून घेईल. अशा प्रकारे गीताशास्त्राचे कथन पठन आणि श्रवण यांचे महात्म्य सांगून आता भगवंत स्वतः सर्व काही जाणत असूनही अर्जुनाला सावध करण्यासाठी त्याला त्याची स्थिती विचारत आहे. कच्चिद्देत च्युतं पार्थ त्वैकाग्रेण चेतसा कच्चिद् ज्ञान सम्मोह प्रनष्टस्ते धनंजय. हे पार्था हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का आणि हे धनंजया तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का. एतत् दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून प्रारंभ करून 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी जो दिव्य उपदेश दिला आहे त्या संपूर्ण परम गोपनीय उपदेशाचे वाचक येथे एतत् हे पद आहे. म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून 11व्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून गीता सांगण्याला श्रीकृष्ण भगवंतांनी सुरुवात केलेली आहे आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकापर्यंत समाप्त केलेली आहे. तर या संपूर्ण परम गोपनीय उपदेशाचे वाचक जे आहे ते सर्व एतत्
हे पद आहे. या उपदेशाचे महत्व प्रगट करण्यासाठी भगवंतांनी इथे अर्जुनाला प्रश्न विचारला आहे. त्याचा अर्थ असा आहे की माझा हा उपदेश मोठा दुर्लभ आहे. मी प्रत्येक मनुष्यासमोर मीच साक्षात परमेश्वर आहे. तू मला शरण ये या गोष्टी सांगू शकत नाही. तू माझा उपदेश चांगल्याप्रमाणे लक्ष देऊन ऐकला आहेस ना? कारण जर कुठे तू त्याच्यावर लक्ष दिले नसशील तर तू निसंशय मोठी चूक केली आहेस. कारण अर्जुन हा भगवंताचा अतिशय प्रिय होता. अर्जुन म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण म्हणजेच अर्जुन असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणूनच श्रीकृष्णाने आपला गुह्यतम असा हा गीता शास्त्र कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. आणि म्हणून सरते शेवटी त्याच्यावर काही कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया अर्जुन देत नसल्यामुळे मग अर्जुनाला संशय आला की हे अर्जुना, तुम्ही हे जे काही सांगितलं आतापर्यंत ते तू लक्ष देऊन ऐकले आहेस का? आणि जर तू लक्ष देऊन ऐकले नसशील तर तू सगळ्यात मोठी चूक केलेली आहेस. या प्रश्नांद्वारे भगवंतांनी असे दाखविले आहे की जर तू उपदेश चांगल्याप्रमाणे ऐकला असशील तर त्याचे फल सुद्धा अवश्य मिळायला हवे. म्हणून तू ज्या मोहामुळे धर्माविषयी स्वतःला मूढ चेता असे म्हणत होतास, दुसऱ्या अध्यायातील 7व्या श्लोकात, तसेच आपल्या स्वधर्माचे पालन करण्यामध्ये पाप आहे असे समजत होता, पहिल्या अध्यायातील 36वा श्लोक, आणि सर्व कर्तव्य कर्माचा त्याग करून भिक्षांण्यावर जीवन घालवणे हे श्रेष्ठ समजत होता, दुसऱ्या अध्यायातील 5वा श्लोक, ज्यामुळे तू स्वजनवधाच्या भयाने व्याकुळ होतास, पहिल्या अध्यायातील 45-47वा श्लोक, आणि आपल्या कर्तव्याचा निर्णय करू शकत नव्हतास, दुसऱ्या अध्यायातील 6वा-7वा श्लोक. असा तुझा जो अज्ञान जनित मोह आता नष्ट झाला आहे की नाही? जर माझा उपदेश तू लक्ष देऊन ऐकला असशील तर तुझा मोह अवश्य नष्ट झाला असला पाहिजे. आणि जर तुझा मोह नष्ट झाला नसेल तर तू तो उपदेश एकाग्र चित्ताने ऐकला नाहीस असे मानावे लागेल. येथे भगवंताच्या या दोन्ही प्रश्नांमध्ये हाच उपदेश भरलेला आहे की मनुष्याने या गीताशास्त्राचे अध्ययन आणि श्रवण हे मोठ्या सावधपणे आणि एकाग्र चित्ताने तत्पर होऊन केले पाहिजे. जोपर्यंत अज्ञानजनित मोहाचा पूर्ण नाश होणार नाही तोपर्यंत असे समजले पाहिजे की अजूनपर्यंत मी भगवंताचा उपदेश यथार्थपणे समजू शकलो नाही. म्हणून त्यावर श्रद्धेने व विवेकाने पुन्हा विचार करणे आवश्यक आहे. म्हणजे स्वाभाविकच आहे, ही गीता एकदा वाचून काही समजत नाही. पुन्हा वाचावी, अजून अर्थ वेगवेगळे वाटतात आपल्याला, पुन्हा वाचावी, अजून वेगळे अर्थ वाटतात, आणि अशा प्रकारे ही गीता समजण्यास अतिशय कठीण आहे. स्वाभाविकच पुन्हा पुन्हा वाचलं तर उकल थोडी थोडी होत जाते, ज्ञानाची उकल थोडी थोडी होत जाते, थोडं थोडं आपल्याला समजत जाते, आणि आपण परमेश्वर भक्तीत हळूहळू लीन होत जातो. ठीक आहे. अशा प्रकारे भगवंतांनी विचारल्यावर आता अर्जुन हा भगवंताविषयी कृतज्ञता प्रगट करीत आपल्या स्थितीचे वर्णन करीत आहे. अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽसि गत संदेह करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे, म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. आता श्रीकृष्ण म्हणाला, आता अर्जुन बोलला की आता हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आहे. म्हणजे आतापर्यंत भगवंतांनी कितीतरी प्रश्न विचारले पण अर्जुन काहीच बोललेलं नाही. पण आता मात्र त्यांनी सरते शेवटी अर्जुनांनी आता शस्त्र टाकलेले आहे. म्हणजे काय म्हणते की आतापर्यंत सांगितलं तू ऐकलं आहे की नाही, नाही तर तू फार मोठी चूक केली आहे. म्हणून त्याचं उत्तर म्हणून अर्जुनाने हे म्हटलेलं आहे की हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह आता नाहीसा झालेला आहे आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे, म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करील. म्हणजे मी आता युद्ध करण्यास तयार आहे. अच्युत, भगवंताला अच्युत या नावाने संबोधित करून अर्जुनाने येथे दाखविले आहे की तुम्ही साक्षात निर्विकार परब्रह्म परमात्मा सर्वशक्तिमान अविनाशी असे परमेश्वर आहात. ही गोष्ट मी आता चांगल्या प्रकारे जाणली आहे. तुमच्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला आहे असे म्हणण्याचे तात्पर्य हे की अर्जुनाच्या की तुम्ही हा दिव्य संदेश सांगून माझ्यावर फार मोठी दया केली आहे.
तुमचा उपदेश ऐकून माझा अज्ञानजनित मोह पूर्णपणे नष्ट झाला आहे. म्हणजे तुमचे गुण, प्रभाव, ऐश्वर्य आणि स्वरूप हे यथार्थपणे न जाणल्यामुळे मी मोहाने व्याप्त होऊन तुमची आज्ञा मानण्यास तयार होत नव्हतो आणि बंधू बांधवांच्या विनाशाच्या भयामुळे शोकाने विव्हळ झालेलो होतो. तो माझा सर्व मोह आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. मला स्मृती प्राप्त झाली आहे असे सांगून अर्जुन म्हणतो की मला अज्ञानजनित मोह हा नष्ट झाल्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये दिव्य ज्ञानाचा प्रकाश पसरला आहे. त्यामुळे मला तुमचे गुण, प्रभाव, ऐश्वर्य आणि स्वरूप यांची पूर्ण स्मृती प्राप्त झाली आहे आणि तुमचे समग्र रूप माझ्या समोर प्रत्यक्ष आले आहे. आता मला अज्ञात असे काहीही राहिले नाही. मी संशयरहित होऊन स्थित आहे. याद्वारे अर्जुनाने असा भाव प्रगट केला आहे की आता तुमचे गुण, प्रभाव, ऐश्वर्य आणि सगुण निर्गुण, साकार निराकार अशा स्वरूपाविषयी तसेच धर्म अधर्म आणि कर्तव्य अकर्तव्य इत्यादी विषयी मला किंचितही संशय राहिला नाही. माझे सर्व संशय नष्ट झाले आहेत आणि सर्व संशयाचा नाश झाल्यामुळे माझ्या अंतःकरणातील चंचलता नष्ट झाली आहे. मी तुमच्या आज्ञेचे पालन करीन. याद्वारे अर्जुनाने असे दाखविले आहे की तुमच्या दयेमुळे मी कृतकृत्य झालो आहे. आता माझ्यासाठी कोणतेही कर्तव्य उरले नाही. म्हणून तुमच्या म्हणण्याप्रमाणे लोकसंग्रहासाठी युद्धादी सर्व कर्मे मी तुम्ही जशी करून घ्याल तशी मी निमित्त मात्र बनवून करील. भगवंताची लीला समजून करील. अशा प्रकारे धृतराष्ट्राच्या प्रश्नाला अनुसरून भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादरूप गीताशास्त्राचे वर्णन करून आता त्याचा उपसंहार करीत संजय हा धृतराष्ट्रासमोर गीतेचे महत्व पुढील 2 श्लोकात प्रगट करीत आहे. ताई आता 5 श्लोक राहिलेले आहेत, तर हे आपण उद्या घेऊ का सुचिता ताई? घेऊन टाकूयात आपण ताई. किती कधी? वाजले? आताच घेऊन टाकूयात. 10 मिनिटामध्ये होऊन जातील माझ्या मते, कारण 2च पान आहेत. मी का म्हणते, उद्या आपल्याला सारांश वाचन करायचं आहे की नाही शनिवारला? हा, मग उद्या आपल्याला जमणार नाही आहे, कारण उद्या आपण पंचमीचा काहीतरी प्रोग्राम ठरवत आहोत. हो हो बरोबर आहे. ललिता पंचमी आहे तर मग तर आपण शनिवार सोमवारपासून आपण परत प्रश्नपत्रिका बघूयात आणि याचा सारांश बघू शकू. सोमवारी महानवमी आहे, मंगळवारला असं आहे ना. दसरा झाल्यानंतर मग हा, तर मग आपण हा अध्याय आपण शनिवारी पूर्ण करून टाकू ना. हा, हरकत नाही, शनिवारी चालू शकतो. बरोबर, शनिवारी चालू शकतो. राहिलेला आहे. हो, आणि 18ही अध्यायांचं सारांश करीन म्हटलं. मग मी बर, म्हणजे काय केलं गीतेमध्ये एकंदरीत त्याचं निरूपण करीन म्हटलं. हरकत नाही. मग आपण हे श्लोक आता कंप्लीट करूयात. आज 4-5 2-3 राहिलेत तेवढे, आणि सारांश अच्छा, शनिवारी घेऊयात, म्हणजे मग वेळ पण भरपूर मिळेल. ठीक आहे. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौषम् अद्भुतं रोमहर्षणम्. संजय म्हणाला, अशा प्रकारे मी श्री वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुतमय रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला. इति या पदाचा भावार्थ काय आहे? तर इति या पदाने ते गीतेच्या उपदेशाची समाप्ती दर्शविली आहे. इत्यहम, इथे मध्ये इत्यम हा शब्द आहे, याच्यामध्ये इति हा शब्द आहे. आणि वासुदेव, पार्थ आणि महात्मा याद्वारे संजयाने गीतेचे महत्व प्रगट केले आहे. तात्पर्य असे की साक्षात नर ऋषीचा अवतार असलेल्या महात्मा अर्जुनाने विचारल्यावर सर्वांच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या सर्वव्यापी परमेश्वर असलेल्या श्रीकृष्णाने हा उपदेश दिला आहे. त्यामुळे तो फार महत्वाचा आहे. दुसरे कोणतेही शास्त्र हे त्याची बरोबरी करू शकत नाही, कारण हे सर्व शास्त्रांचे सार आहे. येथे संवादम, अद्भुतम, रोमहर्षणम ही विशेषणे लावून संजयने असे दाखविले आहे की महात्मा अर्जुनाने विचारल्यावर साक्षात परमेश्वराने सांगितलेला हा उपदेश मोठा अद्भुत म्हणजे आश्चर्यजनक आणि अलौकिक आहे. यामुळे मनुष्याला भगवंताच्या दिव्य अलौकिक असे गुण, प्रभाव व ऐश्वर्युक्त समग्र रूप अशा पूर्ण ज्ञान होते. समग्र रूप यांचे पूर्णपणे ज्ञान होते. तसेच मनुष्य हा उपदेश जसजसा ऐकतो व समजून घेतो तसतसे हर्ष व आश्चर्य यामुळे त्यांचे शरीर पुलकित होते आणि त्यांचे संपूर्ण शरीर रोमांचित होते. अश्रोषम
याद्वारे संजयाने दाखविले आहे की हा अद्भुत आश्चर्यमय उपदेश मी ऐकला ही माझ्या दृष्टीने मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण की धनंजयाला श्री व्यासांनी अशी दृष्टी दिली होती की कुरुक्षेत्रावर जे काही चाललं आहे ते त्यांना धृतराष्ट्राला सांगायचं होतं. त्यासाठी त्यांना दिव्य दृष्टी दिलेली होती. आणि म्हणजेच का त्या दिव्य दृष्टीने संजयाने ही गीता ऐकली आणि पाहिली, म्हणून त्यांना काय वाटलं आहे की हे मी माझं भाग्य समजतो. म्हणजे केवळ अर्जुनानेच ऐकलेली नाही, तर मी सुद्धा ही ऐकलेली आहे, म्हणून हे माझं मी भाग्य समजतो. व्यासप्रसादाच्युतवान् हे अद्गुह्यमहं परम योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं. श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णाकडून प्रत्यक्ष ऐकला आहे, असे म्हणून संजयाने व्यासांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तात्पर्य असे की भगवान व्यास यांनी दया करून मला जी दिव्यदृष्टी दिली, म्हणजे दूरदेशी घडणाऱ्या सर्व घटना पाहण्याची, ऐकण्याची आणि समजण्याची जी अद्भुत शक्ती दिली, तिच्यामुळेच आज मला भगवंताचा हा दिव्य उपदेश ऐकायला मिळाला. नाहीतर मला अशी सुसंधी कशी मिळाली असती. एतत् परमगुह्य आणि योगम या तिन्ही विशेषणांद्वारे एतत् हे पद येथे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूप अशा गीताशास्त्राचे वाचक आहे. त्याचबरोबर परम हे विशेषण लावून असे दाखविले आहे की हे अतिशय उत्तम आहे. गुह्यम असे लावून विशेषण लावून असे दाखविले आहे की हे अत्यंत गुप्त ठेवण्याजोगे आहे, म्हणून अनाधिकारी मनुष्यासमोर याचे वर्णन करू नये. तसेच योगम हे विशेषण लावून असे दाखविले आहे की भगवंताच्या प्राप्तीचे उपायभूत असलेल्या कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यान योग आणि भक्तियोग इत्यादी साधनांचे वर्णन याच्यामध्ये व्यवस्थितपणे केलेले आहे. तसेच हे शास्त्र स्वतःही म्हणजे त्याचा श्रद्धापूर्वक पाठही परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन असल्यामुळे योग रूपच आहेत. वरील विशेषणांनी युक्त असलेला हा उपदेश अर्जुनाला सांगताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णाकडून मी प्रत्यक्ष ऐकला, या वाक्याचा भावार्थ असा आहे की मी हा दुसऱ्या कोणाकडून ऐकलेला नाही, तर हे गीताशास्त्र मी स्वतः भगवान श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला सांगत होते त्यावेळी सर्व योग शक्तीने अध्यक्ष असलेल्या सर्व शक्तिमान अशा साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या मुखारविंदातून मी प्रत्यक्ष ऐकले आहे. अशा प्रकारे अतिदुर्लभ असे गीताशास्त्र ऐकण्याचे महत्व प्रगट करीत संजय आता आपल्या स्थितीचे वर्णन करतो. राजन संस्मृत्य संवाद मिमद्भुतम केशवार्जुनयो पुण्यम हृष्यामी च मुहुर्मुहुः. महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय, कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. कोणाला सांगत आहे? धृतराष्ट्राला म्हणत आहे. पुण्यम, अद्भुतम या दोन्ही विशेषणाचा प्रयोग करून संजयाने हे दाखविले आहे की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन याचे दिव्य संवाद रूप असलेले हे गीताशास्त्र याचे अध्ययन, अध्यापन, श्रवण, मनन आणि वर्णन इत्यादी करणाऱ्या मनुष्याला परमपवित्र करून त्याचे सर्व प्रकारे कल्याण करणारे आणि भगवंताचे आश्चर्यमय गुण, प्रभाव, ऐश्वर्य, तत्व, रहस्य आणि स्वरूप सांगणारे आहे. म्हणून हे अत्यंत पवित्र, दिव्य व अलौकिक असे आहे. हे पुन्हा पुन्हा स्मरण करून मी वारंवार हर्षित होत आहे, कारण ते मला पुन्हा पुन्हा आठवत आहे. हे असे म्हणून संजयनं आपली स्थिती वर्णन केली आहे. गीतोक्त उपदेशाच्या स्मृतीचे महत्व प्रगट केले आहे. याचा अभिप्राय असा की भगवंतांनी केलेल्या उपदेशाने माझे हृदय इतके आकर्षित केले आहे की आता मला कोणती दुसरी गोष्ट चांगली वाटत नाही. माझ्या मनात वारंवार त्या उपदेशाचे स्मरण होत आहे आणि त्या भावांच्या आवेशामध्ये मला अत्यंत आनंदाचा अनुभव येत आहे. मी प्रेम आणि हर्ष यांच्या सागरात डुंबत आहे. अशा प्रकारे गीताशास्त्राच्या आठवणीचे महत्व सांगून आता संजय आपली स्थिती वर्णन करतो. तच्च संस्मृत्य रूपमत्यद्भुतम हरे विस्मयो मे महान राजन हृष्यामी च पुन्हा पुन्हा. हे राजन, श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूपच आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्ष पुलकित होत आहे. भगवान श्रीकृष्णाचे गुण, प्रभाव, लीला, ऐश्वर्य, महिमा, नाम व स्वरूप यांचे श्रवण, मनन, कीर्तन, दर्शन आणि स्पर्शन
इत्यादी केल्यामुळे मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होऊन जातो. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध घडला की तो भगवंत मनुष्याची सर्व पापे, अज्ञान आणि दुःख यांचे हरण करून घेतो. तसेच भगवंत आपल्या भक्तांचे मन चोरून घेणारा आहे आणि म्हणून त्याला हरी असे म्हणतात. ततत आणि अद्भुतम, अति अद्भुतम. भगवंताने ज्या अत्यंत आश्चर्यमय आणि दिव्य विश्वस्वरूपाचे दर्शन अर्जुनाला घडविले होते 11व्या अध्यायामध्ये, आणि ज्या दर्शनाचे महत्व भगवंतांनी 11व्या अध्यायातील 47व्या आणि 48व्या श्लोकामध्ये स्वतः सांगितले आहे, त्या विराट स्वरूपाचे वाचक येथे तत् आणि अति अद्भुतम या विशेषणासह रूपम हे पद आहे. ते रूप पुन्हा पुन्हा आठवून मला मोठे आश्चर्य वाटत आहे. याद्वारे संजयाने असे दाखविले आहे की भगवंताचे ते रूप माझ्या चित्तातून जातच नाही. मी त्याचे वारंवार स्मरण करतो. भगवंताच्या अतिशय दुर्लभ अशा या दिव्य रूपाचे दर्शन मला कसे घडले याचे मला फार आश्चर्य वाटते. मला या रूपाचे दर्शन घडावे असे माझे काहीही पुण्य नव्हते, ज्यामध्ये फक्त भगवंताची अहेतुकी दया हेच कारण आहे. तसेच त्या रूपाची 3 अत्यंत अद्भुत दृश्ये आणि घटना यांची आठवण वारंवार करूनही मला आश्चर्य वाटत आहे. आहा, भगवंताची कशी ही विचित्र योग शक्ती आहे. मी वारंवार हर्षित होत आहे. याद्वारे असे दाखविले आहे की मला फक्त आश्चर्यच होत आहे असे नाही, तर ते रूप वारंवार आठवून मी अत्यानंदाने प्रेमाने विव्हळ होत आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अशा प्रकारे आपल्या स्थितीचे वर्णन करीत गीतेच्या उपदेशाच्या आणि भगवंताच्या अद्भुत रूपाच्या स्मृतीचे महत्व प्रकट करून आता संजय धृतराष्ट्राला पांडवांचा विजय निश्चित आहे असे सांगत आहे आणि या अध्यायाचा उपसंहार करीत आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, तेथेच श्री विजय, विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. श्रीकृष्णाला योगेश्वर म्हटलेला आहे, धनुर्धर अर्जुनाला म्हटलेला आहे. धृतराष्ट्राच्या मनात तह करण्याची इच्छा उत्पन्न करण्याच्या उद्देशाने या श्लोकामध्ये संजय हा वरील विशेषणाच्या द्वारे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा प्रभाव सांगत आहे. आता तरी धृतराष्ट्र ऐक, आता तरी युद्ध करायला सांगू नको आपल्या मुला की श्रीकृष्ण हे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा प्रभाव सांगत आहे. पांडवांचा विजय नक्की आहे. याचे तात्पर्य असे की भगवान श्रीकृष्ण हा सर्व योग शक्तीचा स्वामी आहे. तो आपल्या योग शक्तीने एका क्षणात संपूर्ण जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करू शकतो. असा तो साक्षात नारायण भगवान श्रीकृष्ण हा ज्या धर्मराज युधिष्ठिराचा सहाय्यक आहे त्याच्या विजयामध्ये शंका कसली. याशिवाय अर्जुन हा नर या ऋषीचा अवतार आहे. तो भगवंताचा प्रिय सखा आणि गांडीव धनुष्य धारण करणारा महान वीर आहे. तोही आपला भाऊ युधिष्ठिर याच्या विजयासाठी कटिबद्ध आहे. म्हणून आज त्या युधिष्ठिराची बरोबरी दुसरा कोण करू शकेल. जेथे सूर्य असतो तेथे प्रकाशही असतो. त्याचप्रमाणे जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आहे तेथेच संपूर्ण शोभा आहे, सर्व ऐश्वर्य आहे, अढळ न्याय आहे. या सर्व गोष्टी ज्यांच्या बरोबर आहे त्या ज्या पक्षाच्या बाजूला धर्म असतो त्याचाच विजय होतो. म्हणून पांडवांच्या विजयाबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नाही. जर अजूनही तुला आपल्या कल्याणाची इच्छा असेल तर आपल्या पुत्रांना समजावून सांगून पांडवांशी तह करून टाक. अशा प्रकारे हा 18वा अध्याय इथे समाप्त. ओम तत्सदिति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्ष संन्यास योगो नाम 18ोऽध्यायः. श्री भगवद्गीता ही आनंद चितगण शैवैश्वर्यपूर्ण चराचर वंदित परमपुरुषोत्तम अशा साक्षात भगवान श्रीकृष्णाची दिव्यवाणी आहे. ही अनंत रहस्यांनी भरलेली आहे. परम दयामय अशा भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने काही अंशी तिचे रहस्य समजून घेता येते. जे पुरुष परम श्रद्धा आणि प्रेममयी विशुद्ध भक्ती यांनी आपले हृदय भरून घेऊन भगवद्गीतेचे मनन करतात तेच भगवत कृपेचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन गीतेच्या स्वरूपाचे
काही अंशी दर्शन घेऊ शकतात. म्हणून आपल्या कल्याणाची इच्छा धरणाऱ्या स्त्री पुरुषांनी त्या भक्तपर अर्जुनाला आदर्श मानून आपल्यामध्ये अर्जुनासारखे दैवी गुण बांधण्याचा प्रयत्न करीत श्रद्धेने व भक्तीने गीतेचे श्रवण, मनन आणि अध्ययन करावे. तसेच भगवंताच्या आज्ञेनुसार यथायोग्य तत्परतेने साधन करण्यास लागावे, हे योग्य होय. जे पुरुष अशा प्रकारे करतात त्यांच्या अंतःकरणामध्ये नित्य नवनवीन परमानंददायक अशा अनुपम आणि दिव्य अशा भावना स्फुरण पावतात. तसेच ते पूर्णपणे शुद्धांतकरणाचे होऊन भगवंताच्या अलौकिक कृपासुधेचा रसास्वाद करीत लवकरच भगवंतांना प्राप्त करून घेतात. अशा प्रकारे इथे श्रीमद भगवद्गीतेचा 18वा अध्याय समाप्त झालेला आहे. ताई, क्षमायाचना मला येत नाही. योगेशं सच्चिदानन्दो वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकौ वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. जय श्री जय श्री कृष्ण. आपण